दुर्दैवानं मयत झालेले संतोष देशमुख यांना 10 लाख रुपयाची मदत सुद्धा सरकारने त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेले आहे। त्यामुळे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जे सांगितलेलं आहे, माझी बीड जिल्ह्यातल्या जनतेला विनम्र विनंती आहे, जर का यातले हे जे आरोपी आहेत आणि यांचा जो आका आहे त्या आकाने कुणाकुणाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत, कुणाकुणाच्या वरती अन्याय केलेला आहे, त्या सगळ्यांनी गुन्हे दाखल करण्याला पुढे यावं आणि ज्या ज्या त्यांच्या जे शागिर्द आहेत या शागिर्दांनी जे जे त्रास दिलेले आहेत ते सगळे त्रास या ठिकाणी आणले पाहिजेत आणि जिल्ह्याचे एसपी यांची तातडीने बदली त्या ठिकाणी केलेली आहे। आणि मी मुख्यमंत्री महोदयांकडे आता लगेच मागणी करणार आहे की आम्हाला डायरेक्ट आयपीएस अधिकारी त्या ठिकाणी कडक असा द्यावा, नवीन द्यावा आणि जो यंग असेल तो द्यावा, ज्याच्यावरती कसल्याही प्रकारचे ॲलिगेशन नसावे अशा प्रकारचा अधिकारी द्यावा। आणि हिंमत तर एवढी बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे, वाळूचा ट्रक पकडला महसूलने आणि पोलीस स्टेशनला लावला, तो पोलीस स्टेशनवरून तो पळवून नेण्याची सुद्धा रात्रीच्याला इथपर्यंत हिमती गेलेले आहेत। ज्या तहसीलमधून अशी कारवाई झालेली आहे, ज्या पोलीस स्टेशनमधून असे ट्रक्स, टिप्पर किंवा ते डंपर हे पळवून नेलेले असतील त्या सगळ्यांच्या वरती कारवाई या ठिकाणी करण्यात यावी।